तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी बाहेर जात असते तर आजी तिला थांबवत विचारते की आता कुठे चालली आहेस तू, आणि त्यावर भुवनेश्वरी सांगते आमच्या सुनबाईंना भेटण्यासाठी. पुढे ती म्हणते की आम्ही आमच्या सुनबाईंना कायमच पाण्यात बघितलं, आजसुद्धा आमच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार म्हणून आम्ही नाराज होतो. मात्र त्याच सुनबाई आज आमच्या मदतीसाठी धावून आल्या, ज्यांना घराबाहेर काढण्यासाठी आम्ही इतकं काय काय केलं. आज त्याच आमच्या पुढे ढाल घेऊन उभ्या राहिल्या, आणि फक्त उभ्याच नाही राहिल्या तर त्यांनी तलवारसुद्धा उपसली. आज फक्त त्या एकट्या माझ्या बाजूने उभ्या राहिल्या, त्यांनी माझी बाजू घेतली आणि त्या बायकांना गप्प केलं. आणि त्यावर आजी म्हणतात की अगं सुनबाई आपली खरंच खूप चांगली आहे. काही दिवसांपूर्वी ती माझ्यासोबतसुद्धा तुझ्याबद्दल खूप चांगलं बोलत होती. तुझ्याबद्दल तिला काय काय वाटतं ते तिने सगळं मला सांगितलं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो माहिती आहे मला. जेव्हा त्यांना कळलं ना की मी या घरात कशी आले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला जे काही दिसलं तेच आजही दिसलं. त्या खरंच खूप मनापासून बोलत होत्या, आणि खरं तर त्यांच्या जागी मी असते ना तर आपला छळ करणाऱ्या सासूचा एवढा अपमान होत आहे हे बघून मी खुश झाले असते. मात्र सुनबाई गप्प बसल्या नाही, त्यांनी माझी बाजू घेतली आणि त्या बायकांना गप्प केलं. त्यामुळे आम्ही सुनबाईंचे आभार मानणार आहोत. खरंच त्यांना ओळखण्यात आम्ही चूक केली. आम्हाला असं वाटायचं की शिकलेली माणसं माजुरडी असतात, आणि आजसुद्धा आम्ही शिक्षणावरूनच त्यांच्याशी वाद घालत होतो. पण नाही, सुनबाई खरंच खूप वेगळ्या आहेत, आणि त्यांचं ते बोलणं नेमकी दुर्गी लपून ऐकत असते. आणि हे सगळं काही ऐकून ती तर घाबरतेच. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी अक्षराचे आभार मानण्यासाठी जाते, तर आजी देवाकडे त्या दोघींनी एकत्र यावं म्हणून प्रार्थना करत असते. दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना सांगत असते की मॅडम कशा आहेत ते आपल्याला माहिती आहे, मात्र आपण एका कुटुंबाचा भाग आहोत. जर बाहेरचे लोक येऊन मॅडमचा अपमान करत असतील, त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलत असतील, तर मी नाही गप्प बसू शकत. त्यावर चारुहास सर म्हणतात की अक्षरा तुझं मन खूप मोठं आहे, आणि तू जे काही केलं आहे ना ते एका अर्थी बरोबर आहे. मात्र भुवनेश्वरीला कोणीतरी तिची जागा दाखवण्याची सुद्धा गरज होती, आणि आज त्या बायकांनी तेच केलं. मात्र अक्षरा म्हणत असते की नाही बाबा, बाहेरच्या बायकांना हा अधिकार कोणीही दिलेला नाही, आणि मॅडम आपलं सूर्यवंशी हे आडनाव लावतात. जर मी आज गप्प बसले असते तर या नावाची आप कोणी राखली असती. आणि अक्षराच्या या प्रश्नावर चारुहास काहीच बोलत नाही. मात्र त्याला अक्षराचं वागणं मनापासून पटलेलं सुद्धा नसतं. पण अक्षरा त्याला सांगत असते की बाबा आज मी जे काही केलं ना ते एक स्त्री म्हणून केलं. आपल्यामध्ये आणि मॅडममध्ये कितीही अंतर असलं, त्या आपल्याशी कसंही वागत असल्या ना तरीसुद्धा ही आपल्या घरातली गोष्ट आहे, आणि आपल्या घरातील गोष्ट जर अशी चार चौघांसमोर उघड झाली असती तर ते मला अजिबात आवडलं नसतं. त्यावर चारुहास सर म्हणतात पण ती भुवनेश्वरी कशी आहे माहिती आहे ना तुला. आणि त्यावर अक्षरा म्हणते की सर तुम्ही फक्त मॅडमचाच विचार करताय, पण अधिपतींचा सुद्धा आपण विचार करायला हवा ना. अधिपती मॅडमला आई मानतात, अधिपतींच्या आई म्हणूनच भुवनेश्वरी मॅडम समाजात वावरतात. आणि जर अधिपतींना समजलं असतं की आज मॅडमचा एवढा अपमान झाला आणि कोणीही त्यांच्या बाजूने बोललं नाही, त्यांच्या बाजूने कोणीही उभं राहिलं नाही, तर त्यांना काय वाटलं असतं ते पूर्णपणे खचून गेले असते. त्यामुळे आज मी जे काही केलं ना ते अधिपतींसाठी केलं. आणि नेमकी त्याच वेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि ती अक्षराचं हे अर्धवट बोलणं ऐकते. अक्षरा चारुहास सरांना सांगत असते की तुम्हाला माझं वागणं कितीही चुकीचं वाटलं ना तरीसुद्धा आज मी जे काही केलं आहे ते बरोबर आहे. आणि त्याचवेळी भुवनेश्वरी मनाशी म्हणते की आम्हाला असं वाटत होतं की सुनबाईंनी जे काही केलं ते आमच्यासाठी केलं, मात्र त्यांनी हे सगळं स्वतःच्या नवऱ्याचा आब राखण्यासाठी केलं. त्यांच्यासाठी आम्ही फक्त त्यांच्या नवऱ्याच्या आई आहोत, दुसरं कोणीही नाही. आम्ही उगाच गैरसमज करून घेतला, आणि मग ती नाराज होऊन तेथून निघून जाते. दुसरीकडे दुर्गी चंचीकडे जाते. ती चंचीवर खूप ओरडत असते, तिला म्हणत असते की अगं आपला हा प्लॅन आपल्यावरच उलटला आहे, यापुढे तू काही करू नको. मात्र चंचीला काही घेणं देणं नसतं, ती खूपच आनंदात असते. ती म्हणत असते की आज मी खूपच खुश आहे, मला सतत तुझ्या बहिणीचा पडलेला चेहरा डोळ्यांसमोर दिसतोय. त्यावर दुर्गी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की आपला प्लॅन आपल्यावरच उलटलाय, तुला कसं कळत नाही. चंची तिचं बोलणं ऐकूनच घेत नाही, उलट ती कॅडबरी घेऊन येत म्हणते की थांब मम्मी, मला आधी तोंड गोड करू दे. आणि त्यावर दुर्गी वैतागून म्हणते की ठीक आहे, कर तुझं तोंड गोड,
पण उद्या तुझं तोंड आंबट होणार आहे एवढं लक्षात ठेव. त्यामुळे चंची विचारते की काय झाले, नेमकी कशाबद्दल बोलतेस तू. आणि मग त्यानंतर दुर्गी तिने भुवनेश्वरीचं जे काही बोलणं ऐकलेलं असतं ते चंचीला सांगते आणि म्हणते की आता ताई आणि ती सुनबाई एकत्र येणार आहेत. आणि ते ऐकून चंचीला तर धक्काच बसतो, पण तिचा यावर विश्वास बसत नाही. ती म्हणते की असं होऊच शकत नाही, त्या दोघींमधून तर विस्तवसुद्धा जात नाही, त्या कधीच एकत्र येणं शक्य नाही. दुसरीकडे अधिपती घरी आलेला असतो आणि तो सगळ्यात आधी भुवनेश्वरीला जाऊन भेटतो. तो भुवनेश्वरीला विचारत असतो की आईसाहेब नेमकं काय झालं, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना. त्यावर भुवनेश्वरी हो म्हणते. अधिपती तिला विचारत असतो की त्या बायका कोण होत्या, कुठून आल्या होत्या आणि तुम्ही त्यांना काही बोलला का नाही, त्या आयोजकांना काही कळतं की नाही. मात्र त्यावर भुवनेश्वरी काहीच उत्तर देत नाही, ती फक्त शांतपणे उभी असते. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराला सांगत असतात की आज तू त्या बाईसाठी एवढं सगळं केलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या ती बाई तुझ्याच पाठीत सुरा खुपसायला कमी करणार नाही. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा आपण दुसऱ्यांसोबत कसं वागावं हे आपल्या हातात असतं आणि दुसऱ्यांनी आपल्यासोबत कसं वागावं ते आपल्या हातात नसतं. आपण मात्र कायम चांगलं वागत राहायचं. त्यामुळे मग चारुहास सर काही बोलत नाही. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला विचारत असतो की त्या आयोजकांचं काही डोकं फिरलं होतं का, त्यांनी काही तुमचा अपमान करायला तुम्हाला तिथे बोलावलं होतं का, आणि त्या बायका कोण होत्या हे कोणालाच कसं माहीत नाही, तुमच्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही का, कोणी काही बोललं नाही का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी त्याला सांगते की असं नाही अधिपती, आमच्या बाजूने सुनबाई उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्या बायकांना तिथून हाकलून लावलं. आज सुनबाईंनी आमची बाजू घेतली. आणि ते ऐकून अधिपतीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तो विचारतो की मास्तरीन बाई का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी सांगते हो सुनबाई. आणि मग ती अधिपतीला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की आम्ही सुनबाईंचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तर दुसरीकडे दुर्गी आणि चंची भुवनेश्वरीला आणि अक्षराला एकत्र आणण्यापासून कसं थांबवायचं याचाच विचार करत असतात. आणि मग त्यानंतर चंचीला एक युक्ती सुचते. ती म्हणते की त्या दोघींमधून विस्तवसुद्धा जात नाही ना, आता तो विस्तव मी असा पेटवते की त्यांच्यामध्ये भडकाच उडेल. मात्र दुर्गीला खूप भीती वाटत असते. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीचा आशीर्वाद घेते. ती मनाशी म्हणत असते की आई आज हे सगळं काय झालं ग, नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय. आणि तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती भुवनेश्वरीची चौकशी करते आणि तिला विचारते की मॅडम मी तुमच्यासाठी चहा कॉफी काही घेऊन येऊ का. मात्र ती नकार देते आणि अक्षराचे आभार मानते. तर अक्षरा म्हणत असते की मॅडम तुम्ही आभार मानायची काहीच गरज नाही, आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का, आणि त्यावेळी मला जे बरोबर वाटलं तेच मी केलं. मात्र त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आम्हीसुद्धा आम्हाला जे योग्य वाटलं तेच बोललो. आणि मग त्यानंतर अक्षरा तेथून निघून जाते. त्यानंतर जेव्हा ती तिच्या रूममध्ये जाते तेव्हा अधिपती तिथे आलेला असतो. त्याने अक्षराचं कौतुक म्हणून रूममध्ये छान डेकोरेशन केलेलं असतं आणि ते बघून अक्षरा खूपच खुश होते. आणि मग अधिपती तिला छान पुष्पगुच्छ देतो. त्यामुळे अक्षराचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. आणि मग अधिपती तिचं कौतुक करत म्हणतो की तुम्ही आज आपल्या घरच्यांची मनं जिंकून घेतली. आज तुम्ही आमच्या आईसाहेबांसाठी जे काही केलं ना ते खरंच आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आणि तो मनापासून तिचे आभार मानतो. दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याचवेळी दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात आणि जणू काही त्यांना हा घडलेला प्रकार आजींनीच सांगितलाय असं भुवनेश्वरी समोर दाखवत असतात. आणि मग त्या दोघी भुवनेश्वरीला असं म्हणतात की त्या बायकांना ना कदाचित त्या मास्तरनीनेच बोलावलं असेल. चंची असंही म्हणते की स्पर्धा चालू असताना ती सतत बाजूला जाऊन फोनवर कोणाशी तरी बोलत होती, नक्कीच ती त्या बायकांशी बोलत असेल. तर दुर्गी तिला सांगते आणि सुनबाईला मी घरामधून खूप सारे पैसे घेऊन जाताना बघितलं, पण त्यांच्या बोलण्यावर भुवनेश्वरी विश्वास ठेवत नाही. मात्र चंची म्हणते की मावशी जर आम्ही तुला त्या मास्तरनीच्या विरोधात पुरावा आणून दिला तर. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की जर तुम्ही खरंच मला पुरावा आणून दिला आणि हे सिद्ध झालं की त्या बायकांना सुनबाईंनीच बोलावलं होतं तर त्या पुन्हा या घरात दिसणार नाही. पण जर हे खोटं असेल तर तुम्हा दोघींना घराबाहेर जावं लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.